भारताकडून चीनच्या 2 सरकारी प्रोपोगंडा माध्यमांवरती बंदी घालण्यात आली आहे। ग्लोबल टाइम्स आणि शिन्हुआ न्यूज एजन्सीवर कारवाई करण्यात आली आहे। भारताविरोधात खोटी माहिती अपप्रचार करत असल्यानं आता ही कारवाई करण्यात आली। ग्लोबल टाइम्स हे चीनी कम्युनिस्ट पक्षाचे आक्रमक मुखपत्र आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेजी जोडले। सतीशजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून तब्बल 2 आठवड्यांपासून ज्या प्रकारच्या घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडतात, विशेषतः भारत पाकिस्तान तणावाची परिस्थिती आणि त्यानंतर आता अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावरून परराष्ट्र मंत्रालयानं चीनला फटकारलंय। यावरती काय आपली प्रतिक्रिया? आगामी काळात काय घडामोडी नेमक्या घडू शकतात? नक्कीच यह नया भारत है अशा प्रकारचा एक प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे देशाला संबोधन केलं होतं, त्याचबरोबर एअरफोर्स स्टेशनवरून बोलताना म्हटलं होतं, तर या नया भारतचा हा प्रत्यय येतोय। कारण पाक व्यक्त काश्मीर बाबत एक ठणकावून भूमिका आपण त्या ठिकाणी सांगितली की पाक व्यक्त काश्मीर आमचाच आहे। आणि आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे चायना सुद्धा, जो अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग म्हणत नाही, त्याला तो साऊथ तिबेट किंवा जांगडान प्रांत असं त्या ठिकाणी मानतो। आणि एक प्रकारे जे आहे चायनाच्या या अग्रेसिव्ह स्टान्सला उत्तर देण्यासाठी आता भारत सुद्धा एक प्रकारे डिप्लोमॅटिकली अग्रेसिव्ह भूमिका घेताना दिसतोय। आणि त्याच अनुषंगाने चायनाला फटकारण्यासाठी त्यांचं जे चायनीज कम्युनिस्ट पार्टीचं माउथपीस जे आहे, मुखपत्र जे आहे ग्लोबल टाइम्स, एक प्रकारे डिजिटल स्ट्राईक आपण या चायनाच्या वेबसाईटवर आपण त्या ठिकाणी केला। आणि त्यांची सोशल मीडिया अकाउंट म्हणा किंवा ग्लोबल टाइम्स जे आहे त्याला आपण एक प्रकारे भारतामध्ये बंदी आणली। म्हणजे भारताचा जो आहे कशा प्रकारे स्ट्रॉंग येणाऱ्या काळामध्ये स्टान्स असणार आहे याचं हे एक प्रकारचं इंडिकेशन आहे, दर्शक आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। आणि जसं पाक व्यक्त काश्मीर विषयी आपण आता खमकी भूमिका आणि सगळ्या जगासमोर सांगितली, तशीच माझ्या मते आता अरुणाचल प्रदेश विषयी सुद्धा जे आहे अग्रेसिव्ह स्टान्स आपण येणाऱ्या काळामध्ये चायनाच्या विरुद्ध सुद्धा दाखवू शकू। अगदी नक्कीच सतीशजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल।